जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळत आहे। तब्बल 7 दिवसांपासून अद्याप ही परिस्थिती जैसे थे आहे। लोकशाही मराठीचा सलग 7व्या दिवशी रिअलिटी चेक करण्यात आलाय। जुहू चौपाटीचा लोकशाही मराठीकडून रिअलिटी चेक करण्यात आलाय। आजच्या 7व्या दिवशी देखील कचरा कायम आहे। प्रशासनाकडून करण्यात आलेले सर्व दावे खोटे आहेत। नागरिकांना या कचऱ्याचा त्रास होत असून सुद्धा प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचं आता सांगण्यात आलं। जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले, त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। खरं तर जुहू चौपाटी एक असं ठिकाण जे केवळ मुंबई आणि महाराष्ट्रांसाठीच नाही तर जगभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणची अवस्था आपण पाहतोय। अक्षरशः कचऱ्याचा ढीग, कचऱ्याचं साम्राज्य जुहू चौपाटीवर पाहायला मिळतंय। लोकशाही मराठीने वारंवार या संदर्भात आवाज उठवलेला असताना सुद्धा आज सुद्धा परिस्थिती जैसे थे आहे। कारण आठवडा ओलांडला मात्र जुहू चौपाटीवरचा कचरा जैसे थे आहे। त्यामुळे महापालिका प्रशासन नेमकं काय करते हा गंभीर प्रश्न आता निर्माण होतोय। कारण जुहू चौपाटी या ठिकाणी केवळ पर्यटकच नाही तर सकाळी वॉकसाठी सुद्धा येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते। पर्यटक असतात, मुंबईकरांसह देश विदेशातून पर्यटक जुहू चौपाटीवर येत असतात। मात्र त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय, जुहू बीचवरची दृश्य आहेत। त्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। तब्बल 7 दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी झाला, मात्र तरी सुद्धा या ठिकाणी अद्याप कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय, कचऱ्याचं ढीग पाहायला मिळतंय। प्रशासनाकडून वारंवार या संदर्भात दावे करण्यात आले की कचरा हटवण्यात येईल, मात्र दावे हे साफ खोटे होते। आता पुन्हा हे सिद्ध होतंय। नागरिकांना या कचऱ्याचा त्रास होत असून सुद्धा प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे। प्रत्येक दिवशी लोकशाही मराठीच्या माध्यमातून या संदर्भाचा रिअलिटी चेक केला जातोय आणि त्या माध्यमातून पूर्ण माहिती दिली जाते। प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला जातो या मुद्द्याला। मात्र अद्याप सुद्धा तब्बल 7 दिवस ओलांडून परिस्थिती मात्र जैसे थे आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।